हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, गेला पार्ट मी टाकला होता त्या मामाला भेटलेलो आणि हा पार्ट मी तुम्हाला गेल्या वेळेस म्हणलं की दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कुठं चाललो. आम्ही चाललो एका ठिकाणी, पण तसं आम्हाला दुकान दिसलं द्वारकादास श्यामकुमार, म्हणून मग ह्यांना म्हणलं चला सेल लागले आपण काहीतरी घेऊया. काही तर जास्त ऑफर असतात आणि होलसेल दरात भेटते इथं सगळं, म्हणून मग आम्ही दोघं जण आलो. ओ काय घेणार आहे? मला काय घेणार आहे? तुला आता साडी घेणार आहे. साडी आणि अजून साडी तुला घेणार आहे. आणखीन काय XYZ तुला काय घ्यायचं असेल नाही का, ड्रेस वगैरे असेल तर आपण ड्रेस पण घेऊ. आता आपण जाऊ आतमध्ये आणि ड्रेस घेऊ आपण आता. हा, इथं काय काय भेटते? सेल लागले ना, माहिती आहे तुम्हाला? असं इथे दिलेलं आहे रेडीमेड कॉट सेट वगैरे 1100 मध्ये जोडे, प्रिंटेड साडी 650 मध्ये जोडे आहे. आणि तुला जे आवडते जी नाही का कलांजली साडी, कलांजली पैठणी घ्यायची मला. कुठे आहे कलांजली? आतमध्ये आपण पाहू. कलांजली फक्त आहे ना इथं 500 रुपयाला भेटते आणि म्हणजे जास्त होलसेल दरात आहे आणि खूप छान असतं. आम्ही सारखं इथंच येतो, म्हणजे आम्हाला काय घ्यायचं असतं तर आम्ही डायरेक्ट द्वारकादास श्यामकुमार येते येतो. तर चला आता आतमध्ये जातो आणि बघते काय काय आहे ते आणि तुम्हाला दाखवते. छान आहे, किती मोठा दुकान आहे कलांजली वरती. कलांजलीचा स्टॉक वरती आहे म्हणून आम्ही वरती चाललो दोघं आज. म्हणजे आम्ही आज घेणार कलांजली साडी आवडते, सगळ्यात आवडते. किती छान आहे बहीण भाऊ. छोटे छोटे आहे. मग आता आम्ही साडी आणि झोप्यासाठी कवर घेऊन आलो, यांच्या हातात दिलंय. आम्ही घेतलेलं आहे. थँक्यू. ओके. त्यांनी मला साडी घेतली आणि आम्ही घेतलं स्वतःसाठी कवर. कुठे चाललात? चला लवकर जायचंय. आम्ही जिकडे चाललोत ना तर तिकडे जायचंय, मेन पॉइंट आहे तिकडे जायचं. बघा इथे लिहिलंय टायटॅनिक कमिंग सून बारामती आणि इकडं आहे, तर चला आपण जाऊया तिकडं. तर बघा आम्ही कुठं आलोत. आम्ही अशा ठिकाणी आलेलो आहोत. ते काही वर्षापूर्वी टायटॅनिक जहाज बुडालेलं समुद्रात, तसेच सेम प्रतिकृती तयार केलेली आहे आमच्या बारामतीमध्ये. तर इथं काही 10-15 दिवसानंतर इथं सेम असं तुम्हाला मी समोर दाखवतोय. आता सेम असं जहाज बनवलेलं आहे आणि बनवलंय जहाज आतमध्ये बघायला आहे आणि म्हणजे ते चालू होणार आहे. आम्ही चाललो होतो, म्हणजे तुम्हाला म्हणत होतं कुठेतरी चाललोय, तर आम्ही चाललो होतो गार्डनला. तर आम्हाला जाता जाता जहाज दिसलं इथं म्हणून आम्ही थांबलो. बघा इथं असं टायटॅनिकचं जहाज बनलं आहे, इथं चालू आहे अजून काम. 10 दिवसात ह्या संपूर्ण ह्याचा चालू होणार आहे असा ह्याचा कार्यक्रम. टायटॅनिक जहाज संपूर्ण तयार केलं आणि ते चालू झाल्यावर आपण आतमध्ये जाऊन बघू है ना. हा, तर आम्ही पाहणारच आहोत ना. तर आम्ही आता सुरुवातीला तुम्हाला एक जाहिरात म्हणून हे संपूर्ण टायटॅनिक जहाजची प्रतिकृती दाखवली आम्ही तुम्हाला आता जस्ट. तर तुम्ही थोडं पुढे या, तुम्हाला डायरेक्ट जहाजाचं नाव दाखवतो तुम्हाला. आणि तुम्ही कधी आलात बारामतीला तर नक्कीच व्हिजिट द्या. तुम्ही समोर पाहू शकता टायटॅनिक लिहिलेलं आहे, TITANIC टायटॅनिक. आणि सेम तसं जहाजाची प्रतिकृती तयार केलेली आहे. पिक्चर तर पाहिलं तसं सर्वांनी. आणि तिथं पण फोटो लावलाय की कोण आहे ते? ती बुडालेली ना. हा, बुडालेली आहे आतमध्ये चालू आहे तयार केलेलं मित्रांनो. तर चला आता आम्ही एका गार्डनला चाललो, तर तिथलं पण तुम्हाला दाखवतो. आम्हाला रील्स बनवायचे म्हणून आम्ही चाललो. तर चला आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. पाण्यात बसायचंय, पाण्यात बसायचंय. हो, तुला मी आता पाण्यात एक 5-6 दिवसांनी चालू झालं तर पाण्यात बसू आपण. पाण्यात बसू बरं का. मला नुसतं बसायचं असतं, बसल्यावर भीती वाटते. मी मित्रांनो एकदा पाण्यात बसलेलो एका यात्रेला गावी गेलेलो, तर एवढी भीती होती की त्यामुळे मला भीती वाटायला लागली. लय घाबरते मी, आणि पण मला बसायचं असतं पाण्यात आणि घाबरते तर लय. तर बघा आता आम्ही टायटॅनिक जहाजच्या बॅक साईडला आलोय आणि इथं काय आहे, किती मोठं मोठं प्रत्येक आहे का तिकडं आहे. हे जे पाहताय ना तुम्ही, हा घोडा आहे. हा असं घोडा पुढे मागे होतो आणि तो आहे तो गोल पाळणा आहे, तो असं गोल आकाश पाळणा आहे ते. आणि हो का इथं लहान मुलांसाठी सगळं किती भारी सोय चालू झालं ना. तर हा जो गोल पाहिला ना तुम्ही, हे जे गोल आहे ना त्याच्या आतमध्ये बाईक वगैरे असतात आणि ते बाईक गोल गोल फिरला जातात, असं असतं. तर आम्ही नेक्स्ट पार्ट बनवू त्याचा. आणि तुम्ही कधी आलात तर या आवश्यक बारामतीला भिगवण रोडला आहे ना. भिगवण रोडला श्रीराम चौकामध्ये आहे, श्रीरामनगर. खूप छान आहे. कधी चालू होईल असं झालं? एक 10-15 दिवसाच्या नंतर हा चालू होईल प्रोग्राम. तर तुम्ही अवश्य प्रोग्राम. तर चला आपण जाऊया पुढच्या वर्गाला आपल्या.
तर बघा आता आम्ही जस्ट दुसऱ्या पॉईंटला आलो आणि खूप छान असं वारं सुटले, खूप छान वाटते. आणि इकडे बघा हा आहे पॉईंट. म्हणजे आम्ही लग्न झालं होतं ना तेव्हा पहिल्यांदा इथं आलो होतो फिरायला. आणि म्हणजे तेव्हा तिकडं आलो, इकडं आलं नव्हतं. म्हणून हे म्हणले की तुला तिकडचं दाखवतो, म्हणून मग आम्ही इकडं बघायला आलो. बघा किती छान असं आहे. हे पाणी स्वच्छ असतं, पण आता पावसामुळं पाणी खराब झालं. हे म्हणजे असं वेगळं वेगळं दिसतंय पाणी पावसामुळं. आणि बघा तिकडं आहे क्लॉक टावर. आम्ही लग्न झालं तेव्हा आलो होतो, पण ते क्लॉक टावरचं आहे ना तिकडल्या साईडला आलेलो आम्ही. पलीकडल्या साईडला इकडल्या साईडला आलो नव्हतं. पण मग हे म्हणले तुला दाखवतो म्हणले इकडलं पण साईड. आलो, बसलो, थोड्या रील्स काढल्या. तर त्या रील्स तुम्हाला माझ्या इंस्टा आय डीला पाहायला भेटतील. तर नक्की तुम्ही जाऊन माझ्या इंस्टा आय डीला व्हिजिट द्या. तर बघा किती छान असं आहे. आणि तिकडं काय करतात काय माहित. ओ काय करताय? हां 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 तसे मासे तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या केला असे मासे पाहायला मिळतील. बघा कसं आलं माहिती का, आमचे नवरदेव सांगतात की तिथं दाखवलंय ना माशाचं चित्र, तर ते मासे पाहायला भेटतील म्हणून इथं दाखवले म्हणतात असं. आणि चला आम्हाला आता फिरून भूक लागली. आम्ही 2 वाजता घरून आलो आणि भूक लागली आम्हाला. आता 6-6:30 वाजून गेले, आम्ही 7 वाजता आल्यात. तर आम्हाला भूक लागली, आम्ही आता जातो जेवण करायला आणि काहीतरी खातो. तर चला आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. तर बघा आता आम्ही आलो हॉटेल वृंदावनला जेवण करण्यासाठी. बघा इकडे आहे हॉटेल वृंदावन आणि किती छान आहे. बघा हे कशाचे म्हणजे ते पहिले कसे घर होते आपले तसे फॅन वगैरे किती छान अशी सोय. बघा इकडे छान आहे ना हॉटेल. खूप छान. म्हणजे मित्रांनो इथे आहे ना स्वच्छ रेसिपी वगैरे बनवले जाते आणि स्वच्छ किचन आहे यांचं. मी 2-3 वेळा इथे मी शक्यतो हॉटेलला खात नाही. इथे आहे ना मी स्वतः किचनमध्ये जाऊन पाहिलं, स्वच्छता आहे. त्यामुळे मित्रांनो इथं जेवण करा अवश्य. किती छान आहे बघा. मला हॉटेलला खूप आवडलं. आम्ही गेल्या वेळेस आलो होतो परी, मी आणि हे, पण आम्ही तिकडं बसलो होतो जेवण करायला, खाली बसलो होतो. व्हिडिओ काही घेतला नव्हता तेव्हा. आता आम्ही ऑर्डर केली तिथं ऑर्डर. तर आम्ही काय मागवले बघा. जस्ट आमची ऑर्डर आली. मग किती छान अशी त्यांनी दिले आम्हाला खायला. बघा इकडं चिकन सुकं बनवले आणि इकडं अंडं आणि इकडे दिले सूप, इकडं राईस आणि इकडं रस्सी दिली, लिंबू कांदा, इकडं रोट्या आणि इकडं दिलाय राईस. बघा हो खावा ना, एवढे छान आलंय तर. बघा आता आम्ही जेवण करून घरी चाललो आणि ह्यांनी आईला आणि पप्पाला खायला घेतले. काय आणलं? सोनपापडी आणले खायला. सोनपापडी आणली आईला आणि पप्पांना. आईला आणि पप्पा सोनपापडी खातात. हां. तर चला आता आम्ही